सुंदर अशा आयुष्याचा असा शेवट होणं ही दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे. अशा दुर्दैवी घटनेला महाराष्ट्र सामोरं जात असताना या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतराव पवार हे काल 9च्या दरम्यान आपल्यातून गेलेले आहेत. ही दुर्दैवी घटना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्यानंतर प्रत्येकाने तेच ठेवलं होतं. दादा गेले, दादांचं दुःख प्रत्येकाला होतं. पण विशेषतः आपण तर ठेवले, तरुणांनी ठेवले, वयस्करांनी ठेवले, महिला भगिनींनी ठेवले होते, लहान लहान मुलांनी ठेवलं होते. एवढे आपुलकीचं नातं या दादांनी महाराष्ट्राशी जोडलं होतं. विरोधकांनाही आपलं करून घेण्याची ताकद ज्या नेत्यामध्ये असते तो नेताच राजकारणात यशस्वी होतो हे दादांनी दाखवून दिलं होतं. म्हणून विरोधकही त्यांना नतमस्तक होत. त्यामुळे मागच्या वेळेस केवळ अन्य या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये त्याच पंतप्रधान मोदीजी आले होते आणि त्या ठिकाणी सगळ्यांची भाषणं झाली. पण दादा त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आणि भाजपने आयोजित केलेला कार्यक्रम होता. पण त्या ठिकाणी दादांना प्रोटोकॉल प्रमाणे बोलू द्यायला पाहिजे होतं. पण अचानक मोदीजी साहेबांचं नाव घेतलं आणि मोदीजी अचंबित झाले. अरे अजित दादा तुम बात नाही करोगे, तुम भाषण नाही करोगे. अजित दादांना वेळ भेटलाय, तुम्ही बोलावं. म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वालाही अजित दादांना त्या ठिकाणी ऐकण्याची संधी यावी अशी अपेक्षा होती. असं विरोधकांनी आपल्याचं करून घेण्याची ताकद ही अजितदादांमध्ये होते. सांगितलं जाते की कोल्हारमध्ये दादा ग्रामसदनाच्या निमित्ताने, ग्रामपंचायतच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकदा आले होते. पण माझ्या माहितीनुसार मी स्वतः दादा पाहिलेत. दादा दोनदा या ठिकाणी आले होते. कारण ह्याच माधवदादांच्या पदवीपुढे विधानसभेच्या माध्यमातून अजितदादांचं भाषण मी या ठिकाणी ऐकलेलं आहे. त्यावेळेस कैलासवासी अनंत विठूजी खळे पाटील त्यांचे भाषण एक स्मरणात माझ्या राहिलेलं आजपर्यंत. एक वक्ता आपल्या गावात तसे ते होते अनंत पाटील, आणि त्यावेळेस अजितदादांसमोर त्यांचं भाषण मी ऐकलं होतं. असे दोनदा अजितदादा या ठिकाणी येऊन गेले होते. अजितदादा मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरीसाठी या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरला आले होते. त्यावेळेस मी एक सेल्फी घेण्यासाठी दादांकडे गेलो. दादा मला एक फोटो घ्यायचा आहे. अरे वा या म्हणे. त्यावेळेस मी माझा परिचय सांगितला. मी कोलारचा, शंकर नानाच्या गावचा, आणि सुरेंद्र पाटील हे आमचे गावचे सरपंच. हा म्हणतात सुरेंद्र पाटील चांगले मित्र आहेत आणि घराचं नातं आहे. असे नातीच आपलं हे व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्यामुळं या ठिकाणी आपल्या गावाला ते दुःख आहे. कारण शेजारी देवळाली गाव हे जन्मगाव त्यांचं. आणि अशा व्यक्तिमत्वाला या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने, सकल हिंदू बांधवांच्या वतीने, त्याचप्रमाणे शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख या नात्याने असे काही गोष्टी आहेत की मी आता एक क्लिप पाहिली. काय म्हणे, व धावपळ करण्यामध्ये जीवन व्यस्त करण्यापेक्षा काही निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावर, तो गाजी राऊत म्हटला, वाईट वाटतं का असे काही लोक आहेत माणूस गेल्यानंतर हे त्याची मागे तिसकुल्या करण्याची सोडत नाहीत. आणि तो म्हणतोय काय म्हणे, धावपळीच्या जीवनामध्ये एवढ्या निवडणुका घ्यायला नाही पाहिजे आणि घेतल्या तर कार्यकर्त्यांच्या जीवावर अरे दिवस तुमचे त्याच्यामुळे चालेल. त्यामुळे अशा वेळेसही या माणसाने बोलावं नाही. असा महाराष्ट्र, सदन महाराष्ट्र आणि सर्वांनी घेऊन चालणारा महाराष्ट्र दादांनी निर्माण केला होता. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने शिवंश दशनाम गोसावी समाज प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने, बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख एकनाथजी शिंदेगड या नात्याने, त्याप्रमाणे कुस्ती मल्ल विद्याचा तालुका अध्यक्ष या नात्याने, आणि आमच्या सर्व धर्मीय बांधवांच्या वतीने आमच्या दादांना माता भगवतीची चरणी, शिवशंभूची चरणी चांगली जागा लावावी अशी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. ओम नमो नारायण.